नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला कळालं असेल की मी आता गोकर्णमध्ये आलो आहे। सध्या आता कुडले बीचवरती आहे। तर मी गोकर्णमधली जी सगळ्यात ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे, सगळ्यात जी टॉपवरती आहे, जे सगळे करतात, जे की आहे 5 बीच ट्रेक, ते मी आज करणार आहे एक्सप्लोर। आणि त्याची सगळी माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला हा संपूर्ण जर्नी माझी दाखवतो गोकर्ण 5 बीच ट्रेकची। कुडले बीचच्या फ्रंटवरती तुम्हाला भरपूर सगळे कॅफेज आणि स्टेसाठी पण मिळेल। तर तुम्हाला जर ब्रेकफास्ट करायचा असेल तर तुम्ही इकडे कुडले बीचवरती ब्रेकफास्ट करू शकता। मी जो हा ट्रेक करतोय तो कुडले बीचवरून करतोय। भरपूर लोक आहेत जे गोकर्ण बीचवरून सुद्धा करतात हा ट्रेक। तर तुम्ही जर गोकर्ण बीचवरून ट्रेक करत असाल ना, तर तुम्ही हे माझ्या मागे बघताय ना, इकडे ह्याच्या मागे गोकर्ण बीच आहे। तर तुम्ही तो डोंगर क्रॉस करून इकडे खाली उतराल आणि मग तुम्हाला हा पूर्ण बीच वॉक करावा लागेल। आणि याच्या समोर जिकडून एंट्री कराल तुम्ही कुडले बीचला, त्याच्याच एक समोर एक्झिट असणार आहे नेक्स्ट बीच जाण्यासाठी। इथे आता माझ्या समोर जसं तुम्ही बघताय, मी मागून चालत आलो आणि समोर आपल्याला इकडे ते जे लोक चालले आहेत तिकडून आपल्याला पुढच्या बीचसाठी कंटिन्यू करायचं आहे। कुडलेच्या अपोजिट एंडला मी आलो आहे, जिकडून ट्रेक स्टार्ट केला। आणि इकडून आता ही पायवाट निघाली आहे। तर हीच आपल्याला फॉलो करत नेक्स्ट बीच जो आहे आपला ओम बीच असणार आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे। इकडून मी आता समोरून वरती आलो। तर हा आता इकडे पार्किंग एरिया आहे, काइंड ऑफ कुडले बीचचा पार्किंग एरिया बोलू शकतो आपण या साईडचा। आणि याच रोडला तुम्हाला फॉलो करून इकडून जायचं आहे। म्हणजे इकडून तुम्ही बाहेर आलात तर टेक अ लेफ्ट, आणि लेफ्टवरून लगेचच खाली वाया दिस ग्रीन फील्ड्स तुम्हाला ओम बीचसाठी कंटिन्यू करायचं। त्या रोडवरून डायरेक्टली इकडे खाली मी फील्ड्समध्ये उतरलो आहे आणि इकडून आपल्याला वरती ओम बीचसाठी जायचं आहे। आता या पायवाटाने मी चालतोय ना पुढे, तर मला मध्ये मध्ये हे असे मार्किंग्स आहेत ना, त्या दिसत आहेत दगडांवरती। तर ते तुम्हाला प्रॉपर ट्रेलवरतीच कंटिन्यू करण्यासाठी खूप हेल्प करतील। तर तुम्ही पण असेच मार्किंग्स बघा याल तेव्हा, आणि ट्रेकसाठी तुम्हाला हेल्प होऊन जाईल। आणि जी रस्त्यावरती चालून चालून जी पायवाट तयार होते ना, ती तर झालेलीच आहे। तर त्यावरून पण एक साधारणतः हेल्प होऊन जाते। फक्त समर्समध्ये थोडं काळजी घ्यावी लागेल, अदरवाईज ट्रेल रूट एकदम सुंदर आहे, भारी आहे। इथे फर्स्ट अशी बोर्ड मार्किंग दिसली आहे मला, वे टू कुडले बीच, जिकडून आपण आलो या रस्त्यावरून। आणि पुढे जर इकडे तुम्ही आलात तर ही सेकंड बोर्ड मार्किंग इकडे दिसते आहे, ती म्हणजे वे टू ओम बीच। आणि रस्ता एकदम सरळ सोपा होता, मस्त होता। या बीच ट्रेकला 5 बीच ट्रेक असं का म्हटलं जातं, तर जर समजा तुम्ही गोकर्ण बीचवरून चालू करताय ट्रेक, तर गोकर्ण बीच, मग नंतर येतो कुडले बीच, ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच। तर असे 5 बीच होतात। आणि जर तुम्ही कुडलेपासून चालू करताय तर तुम्हाला 5 बीच करायचे असतील, तर तुम्ही कुडले टू कुडले, ओम बीच, हाफ मून बीच, पॅराडाईज बीच आणि बेलकन बीच। आता ओम बीचला उतरायला या अशा पायऱ्या आहेत। आणि इकडे मला असे भरपूर सगळे असे घरं, कॅफेस वगैरे दिसत आहेत। तर लेट्स सी पुढे आपल्याला काय एक्सप्लोर करायला मिळतं आहे। कॅफे दिसत आहे मला, तर इकडे सुद्धा तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता। आणि हा ओम बीचचा वेलकम बोर्ड। तुम्ही ट्रेक करत असाल तर इकडून आपण खाली आलो।
आणि इकडून आपल्याला खाली उतरायचं राईट हँड साईडला. ओम बीच हा बाय रोड पण ॲक्सेसेबल आहे. तर आता आपण जसं इकडे उतरलो आणि इकडून राईट हँड साईडला खाली बीच जवळ जायचं. जर तुम्ही बाय रोड येत असाल तर तुम्ही इकडे याल आणि इकडे तुमची रिक्षा तुम्हाला दिसते तर इकडे तुम्ही रिक्षाने येत असाल तर रिक्षाने किंवा प्रायव्हेट व्हेकल, आणि समोरच तुमच्या समोर तुम्ही चालत आलात तर तुम्हाला ओम बीचसाठी खाली उतरायला मिळेल. इकडे तुम्ही बघू शकता ओम बीचवरती हा मला बोर्ड दिसतोय नो स्विमिंग अलाउड म्हणून. आता ओम बीचला आपण खाली उतरणारच आहोत. आता हाय टाईड असल्यामुळे पाणी एकदम पुढे वरपर्यंत आलंय. वी आर ॲट द ओम बीच नाव. आणि जसं की नाव आहे की ओम बीच, तर याला ओम बीच असं नाव का पडलं तर तुम्ही जर ड्रोन व्ह्यू याचा बघाल ना, ड्रोन व्ह्यूनी जर तुम्ही बघितलं तर हे ओम आकारामध्ये आहे हा बीच, त्यामुळे याचं नाव ओम बीच आहे. पाणी इतक्या वरती आलं आहे की तुम्ही बघू शकता इकडे हे बोट पार्क्स केलेत लोकल्सचे. तिकडे फेन्सिंग आहे म्हणजे बीच इकडे संपतोय तुमचा आणि पाणी हे इथपर्यंत आलं आहे. ओम बीच हा ओम आकाराचा असल्यामुळे हा 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतो. जो मधला पार्ट आहे तो या साईडला असा आहे कर्व, तर तिकडचा पार्ट आपला कव्हर करून झालेला आहे. आपण त्या साईडने आलो आणि आता आपण सेकंड पार्टच्या इकडे जाणार आहोत. तर बघूया सेकंड पार्ट कसा असतोय. हा तरी बरा होता आणि हाय टाईड असल्यामुळे पाणी खूप वरती होतं, तर इकडे काही थोडं एन्जॉय करता नाही आलं. पुढे अजून बघू आपल्याला काय मिळतंय का एन्जॉय करण्यासाठी. ओम बीच हे स्विमिंगसाठी म्हणजे योग्य नव्हतं. त्याचं कारण एक म्हणजे मी ऑब्झर्व करू शकतोय की जेव्हा पाणी आता रिटर्न जाईल ना खाली तेव्हा खूप ड्रॉप आहे असा, त्यामुळे रेकमेंडेड नाही आहे स्विमिंग. आणि वेव्स पण खूप हार्श आहेत आता. तर जेव्हा लो टाईड असेल ना तेव्हा आय थिंक सो तुम्ही थोडं एन्जॉय करू शकता. अदरवाईज आय डोंट थिंक सो की या पाण्यात जाण्यात काही अर्थ आहे, कारण ड्रॉप तुम्ही बघताय हा खूप ड्रॉप आहे, स्लोप आहे असा. जो आता हा मधला पार्ट होता ना ओम बीचचा तिकडे आलोय आणि हा तुम्हाला दिसू शकतो इकडे सेकंड कर्व आहे हा ओमचा. तर इकडून आपल्याला आता तिकडे पुढे जायचं आहे तसं करत, आणि इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता काहीतरी असा आहे. आणि इकडून आपण आलो हा ओमचा असा पार्ट आणि मग इथून हा मागे तो कर्व आहे तसा. जसे आपण कुडले बीचवरती कॅफेस बघितले ना तसेच तुम्हाला ओम बीचवरती सुद्धा कॅफेस दिसतील. छोटे कॅफेज आहेत हे ॲज कम्पेअर्ड टू कुडले, बट तुम्ही इकडे तुमचा ब्रेकफास्ट आणि लंच करू शकता. ओम बीचवरून आता हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीचसाठी तुम्हाला इकडे मार्किंग दिसेल. तर इकडून आपल्याला आता कंटिन्यू करायचं आहे हाफ मून आणि पॅराडाईजसाठी. ओम बीच एक्सप्लोर करून झाला आहे आपला आणि आता आपण हाफ मूनकडे चाललो आहे. लेट्स सी किती वेळ लागतो तो. इन केस जर तुम्ही मार्किंग्स मिस करताय ना तर काळजी करू नका. इकडे भरपूर सगळे कॅफेज आहेत ना, तर तुम्ही इकडच्या लोकल्सला रस्ता विचारू शकता. अदरवाईज जे तुमच्यासोबत फेलो ट्रेकर्स आहेत किंवा हायकर्स आहेत जे हा ट्रेक करतात तर ते सुद्धा तुम्हाला वाटेमध्ये दिसणार आहेत, तर त्यांची पण तुम्ही हेल्प घेऊ शकता. हे असे तुम्हाला ट्रीवरती सुद्धा असे मार्किंग्स बघावे लागतील, खाली दगडांवरती बघावे लागतील, कारण ओम बीच टू हाफ मून बीच आहे ना हा थोडा असा घनदाट झाडांमधून आहे, तर थोडंसं ट्रिकी होऊ शकतं की कुठे जायचं आहे म्हणून. बट तुम्हाला
ट्रेलवरती जसं मी म्हणालो फेलो हायकर्स ट्रेकर्स मिळत राहतील आणि झाडांवरती असे मार्किंग्स दिसतील. कुडले बीचवरून ट्रेक स्टार्ट केला होता 7 वाजता एक्झॅक्ट आणि आता टाईम झाला आहे 8:45. तर कुडले बीच आपण कवर केला आहे आणि त्यानंतर आपण ओम बीच कवर केला आहे आणि आता आपण चाललो आहे हाफ मून बीचला, जे की आपण मला आता वाटतं हार्डली 10 मिनिट्समध्ये पोचलो तर मी तुम्हाला टाईम सांगतो काय आहे, जेणेकरून कळेल की कुडले टू हाफ मून बीचपर्यंत किती वेळ लागतो ते. ओम बीच टू हाफ मून बीचचा जो रस्ता आहे ना तो खूप सुंदर आहे. तुम्हाला लिटरली इकडे तुमच्या राईट हँड साईडला बीच आहे इकडे आणि त्याच्या बाजूने तुम्ही हाईक करून चाललायत. असा काही रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. हाफ मून बीचच्या इकडे आता आपण उतरणार आहोत. इकडे थोडं तुम्हाला सावकाश चालावं लागेल बिकॉज सगळा दगड आहे आणि घसरण्याची शक्यता होऊ शकते. टाईम झाला आहे 9:15, 9:15 वाजलेत आणि मी अजून पण हाफ मून बीचवरतीच आहे कारण फोटोज व्हिडिओज काढण्यामध्ये खूप टाईम जातो आहे. आणि आता स्टार्ट केलं होतं 7 o'clockला आणि आता 9:15 झालेत तर 2 तास कंप्लीट झालेत आणि कुडले ओम बीच आणि हाफ मून बीच एक्सप्लोर केला आहे. तर 2 तास झालेत आणि 3 बीच एक्सप्लोर केलेत. तर तुम्हाला वाटेल खूप जास्त ट्रेकिंग आहे, तर ट्रेकिंग बिलकुल नाही आहे. तुम्ही जो बीचवरती टाईम स्पेंड करताय ना फोटोज व्हिडिओसाठी, त्यासाठीच तुमचा वेळ जाणार आहे. अदरवाईज तुमचा वेळ इकडे म्हणजे ट्रेकिंगसाठी मी बोलू तर कुडले टू ओम बीच यायला मला निव्वळ 10 मिनटं लागले, 10 ते 15 मिनटं. आणि ओम बीच टू हाफ मून बीच यायला मला हाफ ॲन आवर लागला असेल किंवा 40 मिनिट्स तुम्ही मॅक्स टू मॅक्स पकडू शकता. तर इतका वेळ लागतो फक्त हायकिंगसाठी एक बीच टू अनदर बीच यायला. मॅक्स टू मॅक्स 45 मिनिट्स 30 मिनिट्स. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा हाफ मून बीच आहे. तर आता हा हाफ मून बीचचा एवढा पार्ट कवर केला आहे आणि आपण आता पुढे आलो आहे. इकडे एक मला छोटं कॅफे दिसलं, शिव मंत्रा कॅफे. तर इकडे पण नाही खाणार आहे. जेव्हा रिटर्न जर्नी करणार ना तेव्हा ओम बीचच्या इकडे लंच करणार आहे. आणि इकडे मला आता पुढे अजून एक कॅफे दिसत आहे, रूट्स अँड रॉकी कॅफे. तर तुम्ही असं इकडे येऊन सुद्धा लंच करू शकता, ब्रेक घेऊ शकता किंवा ब्रेकफास्ट करू शकता जर तुम्ही सकाळी लवकर हाईक चालू करताय तर. ओम बीचला मला वॉशरूम दिसलं होतं आणि इकडे पण वॉशरूम आहे. तर वॉशरूम जर तुम्हाला झालं की बीच ट्रेक करतोय आणि वॉशरूमसाठी काय, तर हाफ मून बीचवरती तुम्हाला वॉशरूम मिळणार आहे आणि एक ओम बीचवरती तुम्हाला वॉशरूम मिळणार आहे. पॅरेडाईजचं नाही माहिती, तिकडे जाऊनच समजेल आता. हाफ मून बीच एक्सप्लोर करून झाला आहे आणि मी आता हेड करतो आहे टुवर्ड्स पॅराडाईज बीच. साठी तुम्हाला काही असा रस्ता दिसणार आहे, या दगडांना हे करून तुम्हाला पुढे जावं लागेल. आता ॲरो तरी इकडूनच दाखवलं आहे तर आपण ॲरोज फॉलो करूया पॅराडाईज बीचसाठी. जास्त लांब नाही आहे, हार्डली 15 to 20 मिनिट्स लागतील हाफ मून टू पॅराडाईज. लेट्स सी. ही बघा मार्किंग्स वगैरे आहेत, तर अशी काही चिंता करण्याची गोष्ट नाही. फक्त रस्ता काहीसो तुम्हाला असा मिळणार आहे.
इकडून तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल चालताना, कारण हे अगदी हायटाईड असल्यामुळे बीच एकदम पाणी जे समुद्राचं एकदम जवळ आलंय या दगडांच्या, आणि ही दगडं पण अशी आहेत तर तुम्हाला खूप काळजीपूर्वक चालावं लागेल इकडून. तिकडून आपण आलो आणि इकडून असं करत आपण या दगडांवरून चालत इथून आता आपण इकडे पोचलोय. हाफ मून टू पॅराडाईज जरा थोडंसं रिस्की वाटतंय, बिकॉज हे पूर्ण असा दगडी भाग उतरायचा आहे आता खाली या हाईटवरून. खाली तुम्ही इकडे बीच आहे आणि परत तो तेवढा भाग तिकडे वरती जायचा आहे. लेट्स सी. पॅराडाईज बीच इकडून आता विजिबल आहे, तुम्ही समोर बघू शकता. खूप छोटासा थिंक सो हा स्मॉल हेल बीच आहे जो की हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीचच्या मध्ये पडतो. तुम्ही मॅपवरती तो बघू शकता. अगदी छोटासा बीच आहे, तुम्ही बघू शकता. इकडे असं दिसतोय एवढूसाच आहे. स्मॉल हेल बीच आहे आणि तिकडे पुढे असा हा भाग आहे डोंगरी भाग, तिकडे शॅक्स लावलेत आणि त्या साईडला पॅराडाईज बीच आहे. तर आता आपण पॅराडाईज बीचच्या इकडे जाऊया, कारण इथे आता खूप भरतीची वेळ आहे तर त्यामुळे पाणी खूप वरपर्यंत येत आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा छोटूसाच बीच आहे तर इकडे थांबण्यात इतका काही हे नाही आहे. आपण पुढे पॅराडाईजच्या इकडे जाऊया. तुम्ही इकडे बघू शकता हे छोटेसे शॅक्स आणि हट्स आहेत त्यांचे. फायनली पॅराडाईज बीचच्या इकडे पोचलो आहे. इकडे पण पोचायला हाफ मून बीच पासून अर्धा तास तरी लागलाच. आणि असा काय तो दिसतो पॅराडाईज बीच. खूप सुंदर दिसतोय, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, सांगायचीच गरज नाही. पॅराडाईज बीचच्या इकडे आता थोडं लिंबू पाणी प्यालो. 60 रुपये एक लिंबू पाणी होतं आणि 30 रुपये वॉटर बॉटल. आणि ते लोक हे सामान बेलकन बीचवरून आणतात त्यामुळे ते मग थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. एक्सपेन्सिव्ह नाहीच आहे या ठिकाणी तरी या व्ह्यू सोबत, पण ठीक आहे. आणि इकडे मी बघू शकतो ना, तर इकडे काही असे कॅफे वगैरे नाही आहे. फक्त एकच कॅफे दिसतंय, ते म्हणजे हे इकडे आहे जिकडे तुम्हाला खाण्याचं मिळेल. अदरवाईज इकडे खाण्याची काहीच सोय नाही आहे. पॅराडाईज बीचवरती मी बघू शकतो इकडे हे खाण्यासाठी छोटूसंच कॅफे आहे, काही असं मोठं कॅफे नाही आहे. आणि इकडे तुम्हाला टेंट प्लेस करून देतील जर तुम्ही येताय तर. 1000 रुपीज पर पर्सन आहे. आणि तिकडे त्यांचं वॉशरूम देखील आहे, तुम्ही बघू शकता. आणि असा काय सो पॅराडाईज बीच आहे, खूप सुंदर आहे, नावाप्रमाणेच पॅराडाईज आहे. आणि इकडे कायाकिंगसाठी पण तुम्हाला ॲक्टिव्हिटी इकडे होते, तर ते पण तुम्ही इकडे करू शकता. आय थिंक सो इव्हनिंग टाईमला किंवा मॉर्निंग टाईमला कायाकिंग होत असेल. आता 10 वाजलेत. पॅराडाईज बीचच्या इकडे एन्जॉय करून झालं आहे. खूपच सिनिक व्ह्यू आहे पॅराडाईज बीचचा, जसं नावाप्रमाणेच बीच आहे, एकदम पॅराडाईज आहे. आणि तुम्ही पण या इकडे, खूप सुंदर बीच आहे. आणि पुढे आता बेलकन बीच आहे जो की 5th बीच असणार आहे, पण तो एक्सप्लोर करायचा आता टाळतो आहे बिकॉज परत रिटर्न जायचं आहे, तर त्यामुळे वेळ लागेल. तर आपले या ट्रेकमध्ये, बीच ट्रेकमध्ये 4 बीचेसच कवर झाले आपले. कुडले, ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच. 5वा जो आहे तो बेलकन बीच आहे, पण तो म्हणजे ओके बीच आहे त्यामुळे तो मी स्किप करतोय. तुम्ही आलात तर तुम्ही करू शकता. पॅराडाईज बीचवरून बेलकन बीच 20 मिनिट्सचा हाईक आहे परत, तर ते तुम्ही ऑप्ट करू शकता. मी तरी नाही करते सध्या. आणि आता पॅराडाईज बीचवरून मी परत आता हाफ मून बीचच्या इकडे जाणार आहे. या बीचवरून एक आपण बोलू शकतो की शेअर बोट राईडसुद्धा जाते, ती ओम बीचपर्यंत नेतात ते लोक. जर तुम्ही आता समजा गोकर्ण किंवा कुडलेपासून बीच ट्रेक करताय आणि तुम्ही पॅराडाईज बीचपर्यंत आलात किंवा बेलकन बीचपर्यंत, तर तुम्ही पॅराडाईज बीचच्या इकडे येऊन तुम्ही हे शेअरिंग बोट सर्व्हिसेस आहेत ना, ते तुम्ही ऑप्ट करू शकता आणि तुम्ही इकडून ओम बीचला जाऊ शकता. त्याचे चार्जेस मी काहीतरी इंटरनेटवरती बघितले होते, पर पर्सन 300 रुपीज आहेत. जर मला चान्स मिळाला बोटनी जायला इकडून ओम बीचसाठी तर मी तो नक्कीच करेन. आणि किती रुपये होतात पर पर्सन हे मी तुम्हाला सांगेन.
आता सध्या तरी माझा प्लॅन आहे की पॅराडाईसवरून हाफ मून बीचला जायला आणि हाफ मूनवरून ओम बीचला जायला आणि ओम बीचला मी लंच करणार आहे. आता टाईम झाला आहे 10:30 वाजलेत. 7 वाजता सकाळी आपण चालू केलं होतं. आता बघूयात ओम बीचला जाण्यापर्यंत आपल्याला किती वेळ लागतो ते. पॅराडाईस बीचवरून निघालो आहे टुवर्ड्स हाफ मून बीच. आता थोड्याच वेळात पोहोचेन. एक साधारणतः जसं मी म्हणालो की 20-25 मिनटाचा हाईक आहे. ते तुम्हाला करून तुम्ही पोचू शकता हाफ मून बीचला किंवा हाफ मून बीचवरून पॅराडाईसला. तर आता मी माझी रिटर्न जर्नी स्टार्ट केली आहे. जसं की मी बेलिकन बीच केलं नव्हतं तर मी पॅराडाईसपासून आता माझी रिटर्न जर्नी स्टार्ट केलेली आहे. आफ्टर 15 मिनिट्स मी हाफ मून बीचच्या इकडे पोहोचलो. हाफ मून बीच. हाफ मून बीचच्या इकडे स्विम करून झालं आहे. खूप छोटा बीच आहे आणि सेफ बीच आहे. तुम्ही पण जर आलात तर इकडे नक्कीच पाण्यामध्ये टाईम स्पेंड करा, एन्जॉय करा. खूप मजा येते. वेव्स खूप फॅसिनेटिंग आहेत आणि खूप मजा आली मला. तर आता इकडे झालं आहे माझं स्विम करून. तर आता इकडून ओम बीचला निघणार आहे आणि ओम बीचला जाऊन मग लंचचं कुठे काय असेल व्यवस्था. एकतर इकडे फेमस मी बघितलं होतं मंत्री कॅफे आणि एक नमस्ते कॅफे. तर बघूयात कोणतं चांगलं आहे आणि तिकडे जाऊयात आणि तिकडचं स्पेशालिटी ट्राय करू. आता 1 वाजला आहे आणि रिटर्न आपण आता हाफ मून बीचवरून ओम बीचला चाललो आहे. ओम बीचच्या इकडे पोचलो आहे आणि ओम बीचच्या स्टार्टलाच नमस्ते कॅफे म्हणून दाखवतो आहे गुगलवरती. इकडून 15 मिनिट्स आहे अजून वॉकिंग. तर तिकडे जातो आता लंच करायला. आणि ओम बीचच्या अगोदर जे हाफ मून बीच आणि पॅराडाईस बीच जे तुम्ही बघितलं ते बाय रोड ॲक्सेसिबल नाही आहे. त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी ट्रेक करूनच यावं लागेल. मग एकतर तुम्ही बेलिकनवरून तिकडे येऊ शकता ट्रेक करून किंवा मग तुम्ही ओम बीचवरून तिकडे जाऊ शकता. आणि ज्यांना ट्रेक नाही करायचं आहे त्यांच्यासाठी इकडून ओम बीचवरून एक आपण बोट टॅक्सी सर्व्हिसेससुद्धा चालतात इकडे. जे 12 की 13 लोक त्या बोटमध्ये भरले की ते लोक नेतात हाफ मून बीच आणि पॅराडाईस बीच दाखवायला. तर ते पण तुम्ही करू शकता. त्याचे काहीतरी 300 रुपये पर पर्सन असतं आणि संपूर्ण बोट बुक करायची असेल तर काहीतरी 3000 का 2000 रुपीज असतात. तर ते तुम्ही करू शकता. ओम बीचवरती तुम्ही गर्दी बघू शकता. जसं की हा रोडने ॲक्सेसेबल आहे बीच. तर इतकी लोक असतात इकडे आणि ते वॉटर ॲक्टिव्हिटीज पण होतात. तुम्हाला दाखवतो मी. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण इकडे होतात आणि ती बोट जी तुम्हाला दिसते ना तीच तुम्हाला नेणार हाफ मून बीच आणि पॅराडाईस बीचचं. ते लोक एक टूर करून आणणार तुम्हाला. खूप गर्दी आहे या बीचवरती ॲज कम्पेअर्ड टू हाफ मून पॅराडाईस. आणि जो ओम बीचचा जो सेकंड पार्ट आहे ना मागचा पार्ट तो पण रिकाम आहे खूप. ओम बीचवरती असे तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स दिसतील हँडीक्राफ्टचे.
नमस्ते कॅफेच्या इकडे आलो आहे आणि आता बसलो आहे. तिकडे 2 सिटिंग आहेत, एक ग्राउंड फ्लोअर आणि एक टेरेस सिटिंग आहे. तर टेरेसच्या इकडे सिटिंग मिळाली आहे. तर आता बसलो आहे आणि ऑर्डर केलं आहे. ऑर्डरमध्ये हॉट गार्लिक प्रॉन्स राईस केलं आहे आणि पॉपलेट फ्राय आपलं जे ग्रिल्ड असतं ना ते केलं आहे. तर लेट्स सी आता ऑर्डर येईल तर कसं असतं मी तुम्हाला सांगतो. रेटिंग्स तर याचे काहीतरी 3.7 असे होते आणि खूप फेमस कॅफे आहे आणि डू व्हिजिटमध्ये येतं. तर लेट्स सी कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि इकडे बसलो तर इकडून असा बीचचा आणि समुद्राचा व्ह्यू आहे एकदम भारी टॉप नॉच. तर मी तो तुम्हाला दाखवतो. हॉट गार्लिक प्रॉन्स राईस आलं आहे. आता ओम बीचच्या इकडून एक्झिट केलं आहे आणि टुवर्ड्स कुडले बीच आता परत चाललो आहे. नमस्ते कॅफेच्या इकडे फूड खाल्लं. तर हे वन ऑफ द फेमस कॅफे आहे. जेव्हा बीच ट्रेक करतात ना तर लोक इकडे व्हिजिट करतात. तर फूड ओके होतं, एवढं काही खास नव्हतं. पण जर लोकल रेस्टॉरंटमध्ये तुम्ही करत असाल ना तर चांगलंच आहे. आणि जर बीच ट्रेक करत असाल आणि तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर नमस्ते कॅफेमध्येच यावं लागेल तुम्हाला. पण फक्त लक्ष द्या की गर्दी असते तर वेटिंग टाईम पण असू शकतो, तेवढं फक्त काळजी घ्या. कुडले बीचला फायनली आलो आहे. तर हा बीचचा जो माझा लूप आहे, सर्किट आहे, तो कंप्लीट झाला आहे. एक कुडले टू कुडले 4 बीच कवर केले मी. स्टार्टिंग फ्रॉम कुडले बीच, कुडले, देन ओम बीच, हाफ मून बीच, पॅराडाईज बीच आणि तसंच करत मग मी परत आता कुडले बीचला पोचलो आहे. तर अशा प्रकारे माझा हा बीच ट्रेक कंप्लीट होतो आहे. आय होप तुम्हाला सिनिक व्ह्यूज खूप आवडले असतील आणि चांगलं वाटलं असेल. गोकर्ण अजून अनटचडच आहे. सगळे लोक गोव्याला पळतात पण गोकर्ण हे अजून पण खासच राहिलं आहे आणि एवढी गर्दी नाही आहे लोकांची. मे बी आता स्टार्टिंग ऑफ द सीझन आहे म्हणून असेल. बट तुम्ही प्लॅन करा. आणि माझं असं होतं की मला हाईक करायचं होतं, बीच ट्रेक करायचा होता, त्यामुळे मी हा प्लॅन केला. तर तुम्हीसुद्धा करू शकता. तुम्ही गोकर्णवरून सुद्धा स्टार्ट करू शकता ट्रेक. भरपूर लोक करतात. गोकर्ण टू कुडले बीच हार्डली 15 मिनिट्सचा हाईक आहे, तो तुम्ही करू शकता. मी कुडलेजवळ होतो म्हणून मी कुडलेपासून स्टार्ट केलं. तर तसं तुम्ही प्लॅन करा. आणि तुमच्या स्टेवरती पण डिपेंडेंट आहे. जर तुमचा स्टे बेलेकन पॅराडाईज त्या साईडला तिकडे असेल तर तुम्ही बेलेकनपासून तुम्ही तुमचा ट्रेक स्टार्ट करू शकता, वाईस वर्सा. फक्त लक्ष ठेवा की संध्याकाळी उशीर नका करू पॅराडाईज बीचच्या इकडे, बिकॉज तो रोड ॲक्सेसिबल नाही आहे. तर येताना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. तर 5 वाजेच्या अगोदरच तिकडून निघायला स्टार्ट करा. म्हणजे तुम्ही जर दुपार टू इव्हनिंग हा ट्रेक प्लॅन करत असाल तर 5 वाजताची काहीतरी शेवटची बोट असते पॅराडाईज बीचवरून. तर ते तुम्ही लक्ष ठेवू शकता. आणि बाकी काही जर डिटेल्स असतील ना तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, एकदम आयटनरीसारखं, जे तुम्हाला हेल्पफुल राहील. सिनिक होता, मजा आली. तुम्ही पण या, प्लॅन करा आणि एन्जॉय करा. मी तुम्हाला मिळतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.